दत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयाय नमः. अनुष्ठेयता हाच आपला विषय आहे. जे विचार सर्वजन हितार्थ आहे असे जे आहेत विचार, त्या विचारांची अनुष्ठेयता समजून घ्यावयाची आहे. परमाब्धी विचारांची अनुष्ठेयता. आतापर्यंत आपण विविध विषय ऐकलेले आहात. परमाब्धी विचारांची विश्वसनीयता, अभ्यसनीयता, सुज्ञेयता, संचेयता. सुज्ञेय जे जाणून घ्यायला पाहिजे ते जाणून घेतलं, समजा त्या ज्ञानाचा करून ठेवला, साठाही करून ठेवला. नुसता साठा करून ठेवला, उपयोगाचा झाला नाही तो साठा कधी. नुसतं समजा सेव्ह करून ठेवलेला आहे. अशा वेळेस त्याचा विशेष असा उपयोग झाला असे म्हणता येत नाही. म्हणून त्या विचारांचा उपयोग करून घेणे महत्वाचे आहे. त्या विचारांना आपल्या जीवनामध्ये उतरवणे अत्यावश्यक आहे. त्या विचारांचं अनुष्ठान करण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच ते विचार अनुष्ठेय आहे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. परमाब्धी विचारा समस्त अनुष्ठेया संती. समस्त जनांकडून परमाब्धी विचारे अनुष्ठेय आहे. अनुष्ठेय म्हणजे ज्याचं अवलंबन करणं आपल्या जीवनात आवश्यक आहे, ज्याच्या पूर्ण सानिध्यात राहणं आपल्याला आवश्यक आहे, त्याला म्हणत असतात अनुष्ठेय. म्हणजे पूर्ण नुसता नाही तर साठा करून ठेवला, काही त्याचा वापरच केलाय जीवनात, सगळं माहित आहे. अशात काय लिहिलं परमाब्धीमध्ये सगळं माहित झालं, परंतु त्याचा अवलंब झाला नाही, त्या विचाराच्या नेहमी सानिध्यात राहिलं नाही, तर याचा अर्थ त्या विचारांचं अनुष्ठान तुमचं चाललं अशातला भाग नाही. अनुष्ठान हा शब्द अनेक जणांना माहित आहे की एखादं जपाचं अनुष्ठान असते, अशाला आपण जपानुष्ठान म्हणतो. अनुष्ठान म्हणजे त्या जपाच्या कायम सानिध्यात राहणे, तो जप सारखा करीत राहणे म्हणजे जपानुष्ठान. किंवा कुठल्याही साधनेचं एक विशिष्ट अनुष्ठान असते, कुठल्याही साधनेचं. तसंच विचारांचे अनुष्ठान असते. ते अनुष्ठान काही काळापुरतं राहू शकते, 1-2 महिने, 5 महिने, वर्ष. परंतु हे चांगल्या विचारांचं अनुष्ठान जीवनभर आपलं चालू ठेवणे अत्यावश्यक असते. नाहीतर असं नाही की 50-60 वर्ष चांगल्या विचारांच्या सानिध्यात आहे, नंतर ते अनुष्ठान बंद करूया, भलते विचारांच्या सानिध्यात जाऊया. तसं चालत नाही. जे अनुष्ठान चांगल्या विचारांच्या सानिध्यात राहण्याचं जे आपण ठरविलेलं असते ते शेवट होईपर्यंत, जीवनाचा शेवट होईपर्यंत ते चालू ठेवणे अत्यावश्यक असते. म्हणून परमाब्धी विचार हे अनुष्ठेय आहे हे आपण समजून घ्यावे. एक माणूस होता, त्याचं नाव कुठलंही समजा तुम्ही, जिम्मटराव समजा. त्याने एक त्याच्याजवळ समजा पोपट पाळला होता. पोपट असा असतो जे शिकवलं ते तो बोलतो. तर त्यानं भरपूर त्याला शिकवलं होतं, ते बोलायचा, या बसा तुम्ही आले तर, सगळं ते तसलंच असतं ना माझं पोपटाचं. जे त्याला शिक्षण समजा दिलं जात असते ते तो तसं समजा बोलत असतो. तो अनेक जण तिथं आले. तो जिम्मटराव म्हटला त्यांना, माझा पोपट अति हुशार आहे. भरपूर वर्षापासून त्यांना आणलं होतं, त्या पोपटाला एका ठिकाणी ठेवलं होतं पिंजऱ्यामध्ये बरेच वर्ष. तो म्हणला अति हुशार आहे हो, आता माझी अशी इच्छा होऊन राहिली की या पोपटाला सोडून देऊया बिचाराला. कायम तिथं अशात राहणं, पिंजऱ्यात राहणं जेलमध्ये घालण्यासारखं आहे, त्याला आता सोडून देऊया अशी माझी इच्छा झालेली आहे. त्यानं ते पोपटाचा पिंजरा सोडला होता, उघडलं त्यामध्ये, तरी पोपट तिथंच बसून. त्याला वाटलं याच्यावर काही परिणाम होत नाही, याला पिंजरा सोडून जायची इच्छा नाही आहे. त्यानं विचार केला थोडे दिवस जाऊ द्या. त्या माणसांना समजा जाऊ दिलं आणि त्याला शिकवलं की मला उडायचं आहे, हे वाक्य तू पाठ कर, मला यातून मुक्त व्हायचं आहे. एवढे 1-2 वाक्य त्याला सांगितले, पाठ करून घेतले त्याला. मला उडायचं आहे, मला यातून सुटायचं आहे, अशी वाक्य त्याच्याकडून पाठ करून घेतले. झालं पोपट हे सगळे वाक्य त्याने पाठ केले. त्याची सवयच असते ती. पाठ केले. थोड्या दिवसांना आणि पुन्हा माणसं आले. ते पोपट तेवढंच म्हणायचं, मला यातून सुटायचं आहे.
आणखी मला उडायचं आहे, एवढंच म्हणायचं. ते जे वाक्य त्यानं पाठ केले होते तेच, मला यातून सुटायचं आहे, मला उडायचं आहे. लोक म्हणतो खरं, परंतु हा काही उडतच नाही, उडायला जातच नाही. हा बंदिस्तच आहे, हा बंदिस्तच आहे. नुसतं म्हणून राहिला मला उडायचं आहे, मला यातून सुटायचं आहे, नुसतं म्हणतोच. हा काही उडतच नाही, तिथंच बसून आहे, तिथंच बसून आहे. ते पोपटाचे बोल ते फक्त इमिटेशन असते. आपण जे बोलतो त्याची तो समजा नक्कल मात्र करीत असतो. नक्कल हे असल नसते. म्हणून जे काही तो बोलतो त्याचं गांभीर्य, त्याचा अर्थ त्याला काहीतरी समजला असतो किंचित शब्दा भागने. तो फक्त माणूस काय बोलतो तसंच्या तसं तो बोलतो, त्याचा अर्थ त्याला कळत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस अशा पोपटासारखी माणसाची अवस्था असते तेव्हा तो जीव स्वभावतः मुक्त असूनही स्वतःला बद्ध समजत राहतो. त्याला वाटत असते मला यातून सुटायचं आहे, बंधनातून सुटायचं आहे, परंतु तो सुटत नाही. त्याचा दरवाजा उघडलेला आहे, मोक्षाचा समजा दरवाजा उघडला तरी असला तरी तो स्वतःला बद्ध समजत राहतो, तिथून तो उडत नाही. कारण त्याने जे काही जाणून घ्यायला पाहिजे, सुज्ञ जे काही आहे ते त्यानं जाणून घेतलेलं नसते, ते त्याच्या मस्तिष्कात त्यानं साठवलेलं नसते. आणि त्यामुळं त्या विचारांचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करावा अशी इच्छा होण्याचा संबंध नसतो अजिबात. त्याचे पोपट केवळ दुसरा काय बोलतो, माणूस काय बोलतो तेवढं फक्त ऐकायचं आणि जसंच्या तसं बोलायचं, एवढंच त्याचं असते. विचारांचं अनुष्ठान कोण करतो, विचारांचं अवलंबन कोण करतो, ज्याला काहीतरी जाणून घेतला तो करू शकतो. म्हणून आपले विषय झाले आहे, आधी तर विश्वास पाहिजे, अभ्यास पाहिजे, काय आहे ते समजून घ्यायचं. सुज्ञेयता पूर्णपणे उत्तम, जे काही विचार आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. आणि ते नुसते जाणून गेल्यानंतर विसरून गेलं असं नाही. म्हणून ते जे विचार संचयी आहेत त्या विचारांचा संचय सुद्धा मस्तिष्कामध्ये करून ठेवणे अत्यावश्यक असते. आणि नुसता साठा करून चालत नाही, तर ते विचार अनुष्ठेय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. आपला हा विचाराचा महोत्सव आहे, परमाप्ती विचार महोत्सव. म्हणून परमाप्ती विचारात समस्त अनुष्ठेय संती हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. सर्वांकडून ते अनुष्ठेय म्हणजे आचरणात आणण्यासाठी योग्य आहे. नुसते सेव्ह केली मेमरी मध्ये आणि बस राहिलं बसून, याचा अर्थ काय नव्हे. तुम्हाला समजलं, तुम्ही वाचला परमाप्ती, समजून घेतला, परंतु त्यानुसार तुम्ही चालत नाही, याचा अर्थ तुम्ही त्याचा अवलंबन करीत नाही. बाकी तुमचं भलत चालू असते. याचा अर्थ तुमच्या दृष्टीनं तुम्ही त्या विचारांना अनुष्ठेय समजलेलं नाही, फक्त समजलं, तुम्हाला समजलं, तुम्ही आवडीनं वाचलं, तुम्ही जीवनात उतरवताय, हा भाग महत्वाचा आहे. असं एक जनरल तुमच्या जीवनात तुम्ही उतरवून राहिले आनंदाची गोष्ट आहे. असे काही जण आहे आणि त्यांच्यासाठी ते अनुष्ठेय सुद्धा आहेच आहे. मी इतर लोकांविषयी बोलतो की काही जण समजूनही घेतील, परंतु त्यावर असा संपूर्ण विश्वास असा कशातला भाग नाही. म्हणून अशांसाठी ते अनुष्ठेय होईल अशातला भाग नाही. त्यांना ते विचार अनुष्ठेय असं वाटणार नाही, इतरांना निश्चित वाटल. म्हणून विश्वास हा तर मुळात आधार आहे. म्हणून सुरुवातीच्या दिवशी आपला विषय विश्वासावर झाला. विश्वास ठेवल्यावर तुमच्या हातात परमाप्ती तुम्ही घेणार, वाचायला आरंभ करणार. विश्वासच नाही म्हटलं तर काय होणार नाही. नंतर अभ्यास, नंतर काय ते सुज्ञेय अत्यंत सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. सगळे विषय आपले झालेले आहेत आणि त्याचा साठाही करायला पाहिजे. नुसतं हवा भरून ठेवलं पाण्याला, वापरायला पाहिजे की. एक लौकिक उदाहरण, या विचारांना काही होणार नाही, ते विचार तसेच राहतील, परंतु तुम्ही त्याचा उपयोग केला नाही असंच होईल. म्हणून आजचा विषय आहे अनुष्ठेयता, परमाप्ती विचारांची अनुष्ठेयता. आता काही जण असतात कुठेतरी जाता, दोन चार वाक्य शिकून येतात पोपटासारखे. असे भरपूर पोपट आहेत जगात, भरपूर पोपट आहेत, भरपूर म्हणजे भरपूर. आणि ते पोपटासारखे बोलतात, परंतु त्यांनाही त्याचा अर्थ माहित असतो अशातला भाग नाही. आणि म्हणून जगात हाहाकार माजलेला आहे. आपण म्हणतो एवढे संप्रदाय झाले, एवढे झाले,
आता जर धर्म हा एक देह मानला तर त्या देहामध्ये धमन्या असतात, म्हणजे वाहिन्या असतात, आर्टरी, म्हणजे समजा आर्टरी असतात, व्हेन्स असतात. त्या विषयाचे डॉक्टर इथे आलेले आहेत, ते या विषयाचे समजा निष्णात असे आहेत डॉक्टर. आपल्या त्या आर्टरीज असतात, व्हेन्स असतात, त्या शुद्ध असणं आवश्यक आहे का नाही? तसे या धर्मरूप देहामध्ये हे सगळे संप्रदाय, हे एक प्रकारचे आर्टरी, व्हेन्स वगैरे आहे, हे शुद्ध राहायला पाहिजे. थ्रोम्बोसिस होऊन अजिबात चालणार नाही, म्हणजे त्यात काही समजा गाळ साधला तर उपयोग नाही, ते व्यवस्थित राहायला पाहिजे. असे संप्रदाय शुद्ध रूपात पाहिजे. धर्मरूपी देहातील सगळ्या आर्टरीज, सगळ्या व्हेन्स या शुद्ध पाहिजे. तिथे काय समजा कचरा बसून चालणार नाही, नाहीतर मग नंतर 98% ब्लॉकेज झालं होतं, मग माणसं मरू सुद्धा शकतात. सुदैव बसलं तर ऑपरेशन होते आणि नंतर ते माणसं वाचतात. म्हणून हा एक लौकिक भाग झाला. परंतु धर्म जिवंत राहावा असं जर वाटत असेल तर धर्मरूप देहाच्या सगळ्या आर्टरी व्यवस्थित राहायला पाहिजे. त्या काळ अजून चालत नाही, झाला तर नाही तर एमआय सुद्धा येऊ शकतो, एमआय मध्ये हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. अशा रीतीनं हे आपलं जे शरीर आहे त्यावरून हे सुद्धा जे असते शरीर, धर्मरूप शरीर, ते सुद्धा कसं टिकणार ते आवश्यक आहे या विश्वामध्ये, याचा आपण एक अनुभव घेऊ शकता. एक आपल्याला उदाहरण सांगितलं, इथं डॉक्टर लोक आहेत म्हणून हे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की खरोखर सगळ्या रक्तवाहिन्या सगळ्या शुद्ध पाहिजे, शुद्ध पाहिजे. त्यात असा भलता सलता गाळ साचता कामा नये. भलता सलता म्हणजे भलत्या सलत्या विचारांचा, काय भलतं सलतं जे पाहिजे तेच पाहिजे, जे पाहिजे तेच पाहिजे, भलतं सलतं चालत नाही. आता काही नाही वाटलं आमचं सांगतो ती मोठं, अरे ते आर्टरी सुजली असली तर तो सुद्धा आजार असतो, पॉलीआर्टेरायटिस नोडोसा, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये पीएएन. सगळ्या आर्टरी जर सुजून गेल्या अशी धर्माला कुठे संप्रदायाला सूज घेऊन उपयोगाची नाही आहे. तो एक आजार आहे. आर्टरी समजा सुजून जाणं हा सुद्धा एक आजार नाही. तसा आमचा अति वाढला, फुरफुर चालू आहे. तसली ते सूज उपयोगाची नाही. खरंच तुम्ही धर्मानं वागता काय, त्यातील जे सिद्धांत आहे ते तुम्ही अंमलात आणता की नाही याला महत्व आहे. नुसते वाढीला काय महत्व आहे? त्या आंतरी सुद्धा सुजून जातात. तो मग आजार करतो सुद्धा पॅन नावाचा आजाराला, म्हणजे तो एकदम थोड्या लोकांना होत असतो, जास्त लोकांना होत नाही. परंतु या धर्मरूपी शरीरामध्ये संप्रदाय असतात भरपूर, त्यांना तसले आजार होऊ नये, त्या आर्टरी सुजू नये, त्या व्यवस्थितच राहायला पाहिजे, व्यवस्थित फॉर्म मध्येच राहायला पाहिजे. यांना जर सूज आली तर उपयोगाची नाही. एक दिवस सूज असते जगात, धर्म समजून घ्यायचं नाही, काही नाही, नुसतं आमचं असे भरपूर पोपट झाले आणि जगात. ते म्हणतात त्यांनी 2 वाक्य शिकलेले असतात, दुसरे जे पंथ ते वाढवायचे, आमचा पंथ वाढवायचा, पोपटपंची, हे एवढेच वाक्य आहे. 2, 4, 5, 10 वाक्य त्या पोपटांनी शिकून घेतलेले असतात. नुसतं हिंसक वातावरण ठेवायचं आणि एक धर्मरूप देहावर संकट आणायचं असं त्याने ठरवलेलं असते. ती वाण खरी वाण असते असं आम्ही मानत नाही. तो एक आजारच असतो पॅन नावाचा. फुफ्फुस हे सगळे समजा बाद होऊ शकतात, हार्ट सगळं बाद होऊ शकते. पल्मोनरी एम्बोलिझम नावाचा एक आजार असतो, पीई, त्यात एम्ब्युलन्स असते, ती समजा घुटळी, ती सगळे सुद्धा फुफ्फुसाला सुद्धा बाद करू शकत असते. म्हणून या सगळ्या गुठळ्या, अनर्थकारक विचाराच्या गुठळ्या स्वतःच्या देहात, धर्मरूपी देहात अजिबात राहू देऊ नये. नाहीतर हात खराब होणार, फुफ्फुस खराब होणार, सगळं खराब होणार. या धर्मरूप देहाच्या व्यवस्थित राहणार नाही. सध्या गुठळ्या निर्माण होऊ देऊ नये. गुठळ्या म्हणजे ते आजाराविषयी सांगितलो, पण ह्या धर्मरूप देह जरी टिकवायचा असला तर माणसानं व्यवस्थित वागणं अत्यावश्यक आहे. अन्यथा हे एक अतिशय मोठं संकट असते. धर्म तुम्ही वाचला तर परमाब्दी, मी तिथं हा धर्म तो धर्म नाही, सगळे धर्म मिळून एकच धर्म हे त्यात लिहिलेलं आहे. तुम्ही ते वाचलेलं आहे. हिंदू मुस्लिम काय सगळं ख्रिश्चन ज्यू सगळे सगळ्यांचा
अंतर्भाव त्यामध्ये आहे. जगात जेवढे धर्म असतील अशांचा समजा कन्फ्युशनिझम सगळे 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 सगळ्या धर्माचा, शिंतोइझमचा अशा उल्लेख सगळ्यांचा आहे, ताओइझम आहे. जगात जेवढे धर्म आहेत, संप्रदाय आहेत, त्या सगळ्यांचा समावेश परमाप्तीमध्ये आहे. हाच सार्वत्रिक धर्म, सार्वकालिक धर्म, जो सर्व धर्मांना संप्रदायांना व्यापणारा, त्याच दर्शन तुम्हाला परमाप्तीमधून घडत असते. हे समजून घेणं महत्वाचं आहे. नुसतं समजलं नाही, ते डोक्यात कायम ठेवलं पाहिजे, ते संचय पाहिजे आणि त्यानुसार वागलं तर तुम्ही ते परमाप्तीचे विचार अनुष्ठेय आहे असं समजता असा त्याचा अर्थ होईल. अन्यथा तुम्ही तसं समजता असा अर्थ होणार नाही. म्हणून तेवढा विश्वास पाहिजे, सगळंच पाहिजे. हा धर्मरूपी नियम टिकवायलाच पाहिजे. कारण धर्माचं संरक्षण झालं तर सगळ्या मानवांचं संरक्षण होत असते, अन्यथा होत नाही. हा महत्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून धर्म समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. धर्म हा समाजाची धारणा करू शकण्याला योग्य असतो, तो पूर्णता एकदम समर्थ असतो. म्हणून धर्म रक्षण हे मानवांच्या रक्षणासाठी आवश्यक आहे, ते पुरेपूर समजून घ्यावे. अन्यथा सगळी मग बोंबाबोंब होत असते, होतच असते की बोंबाबोंब होतच असते. म्हणून धर्म समजणे हे खरोखर अत्यावश्यक आहे. आजच्या काळामध्ये धर्म हा पुरुषार्थ जास्त लोकांना आवडत नाही. अर्थ अर्थ पैसा, त्या धर्माकडे दुर्लक्ष झालं. मोक्ष म्हणजे काय तर आकलनच होत नाही. 99% लोकांना त्याचं आकलनही होत नाही, इच्छाही नाही, अशी आज अवस्था आहे. अर्थ, एक माणूस होता अतिशय श्रीमंत झाला, तो भरपूर मिळवलं, त्याला भरपूर मिळवलं. आधीच्या वेळची गोष्ट आहे, आधीच्या काळाची. भरपूर धन मिळवलं आणि एका जमिनीमध्ये काढून ठेवलं. आधीच्या काळात होतं तसं. आधीच्या काळात एवढ्या समजा बँका वगैरे नव्हते, ते जमीन म्हणजेच बँक त्यांची. जमिनीमध्ये ठेवायचे धन. जमिनीत ठेवलं तर मुलग्याला सुद्धा बोलला नाही तो, ते जमिनीत आहे बाबा ठेवला, इथं ठेवला. पूर्वीच्या काळात असंच होत होतं. स्वतःच्या मुलाला सुद्धा मात्र सांगायचं नाही. ते 1800 वर्षापूर्वीच आता मात्र मिळाला, म्हणजे आताच्या काळात मिळालेला अनेकांना. म्हणजे मुलांना सुद्धा अजिबात सांगत नव्हते, ठेवलं की ठेवलं. असं एका माणसानं जमिनीत धड ठेवलं, त्याला मुलाला सांगितलं नाही, काय नाही काय नाही, अचानक गेला. एवढं मिळून काय फायदा झाला? त्या मुलालाही फायदा नाही आणि याने जीवनात त्याचा काही उपयोग केला नाही. कुठं सुद्धा तीर्थयात्रा, कुठेतरी काही समजा धर्म विषय काही नाही, कुठलंच काय नाही. उपयोग काय झाला दळण ठेवण्याचा? त्याला हे आधी कसे होते, याच्यात ठेवायची जमिनी. आजही कित्येक बँकांमधले खाते त्याला वारस नसतो. करोडोचं धन बँकांमध्ये असं जे असते त्याला वारसच लावला जात नाही, ते तसंच बँकेमध्ये जमा जातं. भरपूर मात्रेमध्ये असे वारसच लावण्यात येत नाही. वारस त्यांचा एखाद्या समजा नसतो आणि म्हणून नुसतं जमा करत राहतात, त्याचा उपयोग अजिबात करत नाही. करोडो रुपये कितीतरी बाहेर मात्र असं बँकांमध्ये आहे जे धन की ज्याला वारस नाही. आधीच्या काळात असं होतं, शेत मागणी कुठे जमिनीत पडायची. आजही ती अवस्था आहे. म्हणून एक साठा करणे योग्य आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु त्याचा उपयोग व्हावा. तुमच्यासाठी जीवनात करून घ्या उपयोग, किंवा समोरच्या तरी पिढीला व्हायला पाहिजे, मुलाला मुलींना काहीतरी व्हायला पाहिजे नाही, किंवा जे काही चांगलं आहे त्यासाठी तरी व्हायला पाहिजे. अन्यथा काही उपयोग नाही आहे. मग म्हणून साठा नुसतं होण्याला महत्व नाही, त्या साठ्याचा उपयोगी होणं महत्वाचं आहे. आता एखादा माणूस आपल्या समजा मुलासाठी भरपूर ठेवलं, परंतु तो जर व्यसनी झाला पुढे चालून तर ते सगळं धन संपून जाईल. म्हणून त्याला नुसतं धन देऊ नका, चांगले विचार सुद्धा तुम्ही द्या. तुम्ही घरात काहीतरी घेऊन ठेवा, वाङ्मय चांगलं वाङ्मय
घरात लिहून ठेवा, समजा परमाब्दी लिहून ठेवा, सत्पुरुष लिहून ठेवा, मौनय वरते रस्या ऐके आपलं भरपूर वांग ते लिहून ठेवा. ते सोपा त्याला तोही वारसा त्याला त्याची बुद्धी चांगली राहील. नुसतं धन किती जरी ठेवलं त्याच्यासाठी असं असताना इतक्यानंच त्याचं चांगलं होईल अशातला भाग नाही. सद्विचारांचा वारसा सुद्धा देणं महत्वाचं आहे. नुसतंच फक्त धन देणं आणि मी त्याच्यासाठी लाख जमा करून ठेवलो, कोटी जमा करून ठेवलो, आता माझा मुलगा भरपूर एकदम आनंदात राहील याचं काही भरोसा नाही. त्याचे विचार जर ठिकाणावर असले तर तो चांगला राहील, अन्यथा नाही राहणार, अन्यथा नाही राहणार. पण होते काय या विश्वामध्ये फालतू कामात खर्च करते. 2 ग्रंथ घ्यायचे मध्ये नको म्हणजे माणसाची मानसिकता अशी आहे, मानसिकता अशी आहे त्यामुळं माणसाला ते धन वाटतच नाही. विचारधानी महत्वाचं धन आहे. पिढ्या चांगल्या जाते हे वाटतच नाही. नुसतं याच धनाचा आपलं चांगलं होत असते असं वाटत असते, परंतु ते टिकाऊ नाही. एक म्हणण्यात येत असते की चांगला मुलगा असला तर त्याच्यासाठी सुद्धा धन गोळा करून ठेवायची गरज नाही. तो चांगला असतो, तो आपल्या बाळावर मिळवून घेईल. आणि वाईट मुलासाठी सुद्धा ते धन गोळा करून ठेवायची गरज नसते. तुम्ही जरी धन गोळा करून ठेवलं तरी तो सगळं गमावून टाकतो. वाईट मुलासाठी करून ठेवलं तरी तो सगळं धन विनष्ट संपूर्णपणे करणार. आणि चांगल्या मुलगासाठी जरी काही नसलं तरी सुद्धा तो आपल्या सामर्थ्यावर आपलं जीवन चांगल्या रीतीने काढवल. म्हणून धन हा भाग हे जे लौकिक धन आहे याचा जो असतो संचय त्याला एक थोडंफार महत्व आहे, पण अत्यंतिक महत्व असं नाही. विचार धनाला जास्त महत्व आहे आणि त्या विचार धनाचा योग्य उपयोग करणे याला महत्व आहे. म्हणून आपण परमाब्दी विचार या गोष्टी आहेत ते समजून घ्यावे आणि त्यानुसार वागावे. कारण हे परमाब्दी विचार एका विशिष्ट कुठल्या तरी याच्यापुरते संप्रदायापुरते मर्यादित आहे अशातला भाग नाही. किंवा नुसते परमाब्दी वाचलेच नाही, दुसऱ्या कशातही विचार कोणीही वाचावे अशा स्वरूपाचे कुठल्याही समजा धर्मातल्या लोकांनी वाचावे असेच ते विचार आहेत. आणि म्हणून ते विचार अनुष्ठेय आहेत ते पुरेपूर समजून घेणं महत्वाचं आहे. या पंथातल्या माणसाने वाचू नये किंवा त्या पंथातल्या माणसाने वाचू नये असं काही नाही. कोणी वाचा त्याचे पार्थिक भेद, धार्मिक भेद किंवा कसले कुठलेही भेद नाही. ते समजून घेऊन ते सगळं जो वाङ्मय अनुष्ठेय आहे ते समजणे महत्वाचे आहे. बाकीचं वाङ्मय ते समजा त्या ह्याच्यापुरतं पंथापुरतं असते. ते अन्य पंथ मानव अशातला भाग नाही. त्यांचे विचार असतात, अमुक एक दिवस मानायला पाहिजे, अमुक एक रूपच, अमुक एक मंत्र, तो भाग वेगळा आहे. परंतु हे सगळ्यांना सामावणारं वाङ्मय आहे, सगळ्यांसाठी हितावं आहे. आणि जे हितावं विचार असतात ते विचार अनुष्ठेय असतात हे आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आता विचारांचं चिंतन होत राहणं महत्वाचं आहे. विचारांचं अवलंबन, विचारांचं आपल्या चिंतन होत राहणं महत्वाचं आहे आणि त्यांचं अवलंबनही होणं अतिशय महत्वाचं आहे. विचार करण्यावर कुठलाही जीएसटी बसत नाही, कुठलाही टॅक्स बसत नाही. बाकीच्या वस्तूंवर आहे घ्या की घ्या, हे तुम्ही किती वेळा चिंतन केलं तरी कुठलाही टॅक्स बसत नाही. आता जीएसटी आता कशामध्ये वेळ आहे सांगतो थोडक्यात. समजा सीजीएसटी असते, दुसरं म्हणजे एसजीएसटी असते, यूटीजीएसटी असते, आयजीएसटी असते. हे काय आहे थोड्यांना माहित असणार, जे लोक व्यापारी आहेत ते, अन्य लोकांना माहित नसणार ते. यात कसं आहे, सेंट्रल जीएसटी म्हणजे सीजीएसटी आणि स्टेट जीएसटी म्हणजे एसजीएसटी. जो केंद्र शासित भाग असतो त्याला म्हणतात यूटीजीएसटी. आणि एक चौथा आहे तो इंटिग्रेटेड जीएसटी म्हणून त्याला आयजीएसटी म्हणतात. हे सगळे एकूण भाग झाले 4. परंतु जो गव्हर्नमेंटचा समजा लॉ आहे, जीएसटीचं जे बिल आहे त्याचे जे नियमावली आहेत त्यात त्यांनी 3 भाग केले. ही आवश्यक आहे क्यों, का आवश्यक आहे समजून सांगतो.
काहीच माहित नसलं तर एखादा तुम्हाला बिलही देणार नाही, तर बिलही देणार नाही, 2 जीएसटी लावणार 3 लावून टाकल, माहितच नाही तुम्हाला गोळा याला काय नसते, सी जीएसटी एस जीएसटी त्याच्या जोडीला आय जीएसटी लावून टाकणार, काहीतरी फसवणार बिलही देणार नाही, बिलात देणार नाही, तो माणूस समजा मात्र जेलात जाईल तसलं जर केलं तर. हे असते काय आता त्याचे समजा स्लॅब्स आहेत, समजा इतके समजा पर्सेंट तितके पर्सेंट वगैरे वगैरे आहे, कुठल्या वस्तूवर किती पर्सेंट जीएसटी हे आपल्याला माहित असणार, समजा 5%, नंतर 12%, 18%, नंतर 28%. एखाद्या राज्यामध्ये एखाद्या वस्तूवर एखाद्या समजा एका हुबळीत एखादा माल समजा बनतो, हुबळी आपल्याच राज्यात या राज्यात, आणि तिथून आपल्या भागात आला समजा निपाणी भागात, अशा वेळी सीजीएसटी अधिक समजा एसजीएसटी हे लागणार, अर्धवट लागणार. ते समजा मात्र 5% जर जीएसटी असला त्या वस्तूवर तर 2.5% सीजीएसटी आणि एसजीएसटी 2.5%. हे झालं इंट्रास्टेट म्हणजे एकाच राज्यातलं. किंवा जसं एखादा केंद्रशासित भाग आहे तिथं सीजीएसटी अधिक यूटीजीएसटी ते निम्म लागलं, हा विषय संपला, जास्ती वाढवत नाही. हे आयजीएसटी आलं कुठून, त्याचं मर्म आहे. हे आयजीएसटी जे आहे ते आलं कुठून आणि कशासाठी आलं, तुम्ही म्हणणार सगळं झाला विषय, राज्याचा जीएसटीचा विषय झाला, समजा केंद्र शासनाच्या याचा विषय झाला, मर्म समजायला पाहिजे कसं. केंद्र राज्याला जो जीएसटी ते झालं एसजीएसटी, यूटीजीएसटी, सीजीएसटी, हे आयजीएसटी आला कुठून हे समजून घेणं महत्वाचं आहे. बाकीचं काही मी बोलत नाही, फक्त आयजीएसटी हे आणलं कशासाठी गव्हर्नमेंटनं. समजा एक महाराष्ट्रातून माल आला आपल्या राज्यामध्ये, या राज्यामध्ये कर्नाटकात किंवा दुसरीकडून यूपी कुठून तरी आला, तर तो जीएसटी कुठल्या राज्याला द्यायचा. समजा 3-4 राज्य ओलांडून तो जर माल आपल्या इथे येतो किंवा एक राज्य ओलांडून येतो, अशा वेळेस या राज्याला किती द्यायचा टॅक्स, त्या राज्याला किती द्यायचा, हा मोठा पेच असतो. म्हणून गव्हर्नमेंट तिला सीजीएसटी आणि समजा एसजीएसटी लावतात, तिथे आयजीएसटी लावते, म्हणजे हे लोक आयजीएसटी लावा लागतो, तो पूर्ण टॅक्स गव्हर्नमेंटकडे जातो, म्हणजे वर जातो समजा केंद्र सरकार नंतर त्या सगळ्या नियमांचा अभ्यास करून कुठल्या राज्याला त्याला किती वाटा द्यायचा आणि आपल्याजवळ किती ठेवून घ्यायचा, आपल्याजवळ ठेवणार असते, समजा निम्मा ठेवूनच गेला कुठल्या पैसे, बाकी ते वाटत असते. म्हणून हा जिथं इंटरस्टेट असते, इंटरस्टेट म्हणजे एका राज्यातून अन्य राज्यात, त्यावेळेस या राज्यांमध्ये भांडण होऊ नये म्हणून ही केंद्र सरकारची योजना असते आयजीएसटीची. माझ्या वाक्यावर लक्ष ठेवा, या राज्यांमध्ये भांडण होऊ नये. जर तो नाही लावला तर हे राज्य म्हणणार मला एवढा वाटा पाहिजे त्याला, अशी किती हो, म्हणजे जिथं जिथं ज्या त्या मला संबंधात भांडण होतील म्हणून ते होऊ नये राज्यांमध्ये भांडणं, म्हणून ते अनेक राज्यांमध्ये जो व्यापार होतो तो त्याचा टॅक्स हे केंद्र सरकार वसूल समजा करते आणि त्याचा वाटा नंतर विविध राज्यांना ज्या ज्या राज्यातून आला त्या त्या राज्यात जो इम्पोर्टिंग स्टेट म्हणजे जिथं तो आला त्याला तो जीएसटी मध्ये जास्त मिळतो. हा एक भाग वेगळा आहे. ते भरपूर नियम आहे, तिथे मला सगळे नियम सांगण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त थोडक्यात सांगितलं की भांडण मिटावे म्हणून एक देशाचं सरकार विचार करीत असते. एक भांडण नको विविध राज्यांमध्ये, तसं जगाचं जे गव्हर्नमेंट आहे ते विचार करते की विविध धर्मांमध्ये भांडण नको, विविध संप्रदायांमध्ये भांडण नको, म्हणून केंद्र जे अत्यंत वरचं सरकार विश्व शासन त्याची ती इच्छा असते त्या गव्हर्नमेंटची जगात भांडण नको, त्यांची काहीतरी योजना असते, ती योजना तुम्हाला परमार्थी विचारामध्ये विविध धर्मांमध्ये भांडण नको, संप्रदायामध्ये भांडण नको, जातीमध्ये भांडण नको, त्यासाठीची योजना. म्हणजे वरचं गव्हर्नमेंट एकदम सुप्रीम वरच्या गव्हर्नमेंटची योजना राहणारच घेऊ, सगळी माणसं व्यवस्थित राहावीत, चांगली राहावीत, म्हणून ती योजना आपल्याला समजावी ही इच्छा सर्वांनी बाळगणं अत्यावश्यक असते. त्याचं सूत्र तुम्हाला त्यामध्ये मिळते, परमावधीमध्ये तुम्हाला ते सूत्र आढळून येते.
की सगळ्यांमध्ये समन्वय, ते समन्वयाचं सूत्र तुम्हाला परमार्थीमध्ये दिसून येते. हा आयजीएसटी तुम्हाला एकदम समजलाच ना, समजलाच ते आयजीएसटी नाही तर रोजच्या रोज चालू असतात विषय, एवढा जीएसटी बघा तेवढा बघा, पण आयजीएसटी कुठून आलं तो गंभीर मुद्दा आहे. जीएसटी एवढं ते मोठे मोठे एमकॉम शिकले त्यांना सुद्धा कळणं असली अवस्था झाली होती. भरपूर कुठेतरी जाऊन शिकून आले विचार तेव्हा ते अरे मोठे मोठे भरपूर काय भरपूर आहे, त्या भरपूर गोष्टी आहेत, भरपूर मोठं आहे ते. असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं, एखाद्या युपी मधून समजा स्टेट मध्ये आलं तरी हेच लागणार, आयजीएसटी लागणार. म्हणजे ते भरपूर आहे. ते कशासाठी? राज्यांमध्ये भांडण होऊ नये, घटकांमध्ये भांडण होऊ नये. तसंच या विश्वामधील जे घटक आहेत, विविध धर्माचे लोक, विविध संप्रदायाचे लोक, अशांमध्ये भांडण निर्माण होऊ नये यासाठीची योजना असणं स्वाभाविक आहे. एक मानवांचं सरकार जर अशी योजना राबवू शकते, माणसांमध्ये भांडणं पैशावर होतं, म्हणजे हे सरकार तेवढा विषय करणार असलं टॅक्स वगैरेचा. बाकीचा विषय हा दैवी जी योजना असते त्याद्वारे होऊ शकत असतो. हे गव्हर्नमेंट जे असतात पैशाचा विचार जास्ती समजा करायच असतात. म्हणून साकल्याने हे उदाहरण अशासाठी सांगितलं, तुम्ही काय ते रोजच आहे नाना वस्तू खरेदी, समजा जीएसटी भरा, हे भरा, पण हा आयजीएसटी कुठून आला त्याचा मर्म कळल्यानं तुम्हाला परमार्थीचे मर्म कळेल. अशा तऱ्हे तो विषय आपणाला सांगितला. आता एका जंगलामध्ये एक स्त्री होती. त्या स्त्रीला 8 जण मुलं होती. आपण म्हणू 8, आताच्या काळात म्हणजे 8 म्हणजे अवघड वाटते, 2-3. पण कसं आहे, पूर्वीच्या लोकांना असे वागले असं म्हणण्याचं कारण नाही आहे. पूर्वीच्या काळात छोटी छोटी राहत होती, समजा राज्य एकसारखे, मात्र युद्ध व्हायचे, त्यामुळे बरेच लोक मरायचे. त्यामुळे ते आधीच्या काळात 8, 10, 12 म्हणून त्यात काय आश्चर्य नव्हतं. त्या एवढे येऊन सुद्धा जन्माला एवढी जनसंख्या नव्हती. आज 2 या 3 असलं सगळं चालू असताना सुद्धा जनसंख्या 140 कोटी त्याच्यावरती. म्हणजे आज जास्ती लोक मरत नाही, सगळ्या सुविधा आहेत, सगळ्यांना मरू देत नाही. अतिमरण तर होणारच, परंतु शक्यतो वाचविण्यात येत असते. अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत, विद्वान लोक काय डॉक्टर्स लोक, खूप मात्रेमध्ये समजा शिक्षण चालू आहे. पूर्वी फक्त आयुर्वेद वगैरे होतं, आता अनेक विषयांचा अभ्यास वाढलेला आहे, त्यामुळे माणसं सुद्धा मरत नाही. मरत म्हणजे मरतात, परंतु एकदम समजा आधीच मरत नाही. ज्यावेळेस मरणार त्यावेळेस मरणार, त्याची वेळ संपली की कोणी राहत नाही. परंतु जे एकदम आधी मरणं हा जो भाग होता, तो भाग बऱ्याच मात्रेमध्ये कमी झालेला आहे. गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा आहेत, अनेक लोक जे समजा बीपीएल वाले आहेत त्यांना सगळं सुद्धा मोफत होत असते वगैरे वगैरे भरपूर आहे. त्यामुळं भरपूर सुविधा झाल्यामुळं ही जनसंख्या वाढत चाललेली आहे. पूर्वीच्या काळात तसलं काही नव्हतं, एवढे औषधं सुद्धा नव्हते, त्यामुळं लोक जास्तीत जास्त संपायचे. म्हणून ते 8, 10, 12 होत होते पूर्वीच्या काळी. त्यामुळे त्याला आश्चर्य मानण्याचं कारण नाही. त्या बाईला 8 मुलं होते. 8 म्हणल्यावर तुम्ही काहीतरी बोलणार म्हणून एवढं बोलायची काही आवश्यकता नव्हती. 8 मुलं तिला होते. एक दिवस एक मुलगा तिचा हरवला. ती अत्यंत खिन्न झाली. ती शोधायला लागली, माझा मुलगा कुठं आहे. शोधायला भरपूर लागली, भरपूर एकदम खिन्न. जेवण तिला जाईना, मुलगा पोटचं. त्यामुळं ती अत्यंत खिन्न झाली. तिला तो मुलगा सापडलाच नाही. शेवटी जे मुलं होते 6, त्या सगळ्यांना तिला पाठवलं, लांब जावं म्हटले. मी तरी फिरून आली, आता तुम्ही जावा, कुठं मुलगा असेल त्याला तुम्ही आणा, शोधून आणा. जेवण पोट जाईना. सगळे गेले, जे मुलं होते 6 ते सगळे फिरले, मुलगा सापडला नाही, अजिबात सापडला नाही. त्या बाईला अतिशय वेदना होत, माझा मुलगा.
कुठला विचारा त्याला जीवन मिळते का नाही, जंगलात कुठं हरवला, काय झाला, कुठे एखाद्या जनावर झालं का, अनेक शंका येत असतात नाही. त्यामुळं त्या बाईला जेवण जाईना, अत्यंत दुःखी, अत्यंत दुःखी. पण एके दिवशी अचानक तो मुलगा आला. तिला अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद झाला. माझा मुलगा मला मिळाला, अतिशय आनंद झाला तिला. त्याला वाढले, त्याला हे केलं, अत्यंत जवळ धरलं, सगळं झालं. बाकीचे 7 पोरं सुद्धा बघत होते. ते म्हणले किती भेदभाव आहे, किती भेदभाव तुझ्याजवळ. आम्ही तुझ्याजवळ असून आम्ही असल्याबद्दल आनंद व्यक्त केला नाही. तुझा एकटा मुलगा तो हरवला होता, तो आल्याबद्दल किती तुला आनंद झाला, किती आनंद. भेदभाव. ती बाई म्हणली भेदभाव नाही, तुम्ही माझ्याजवळ होते, तुम्ही सुखरूप आहे. मला ती गोष्ट माहितच होती, कळतच होतं माझ्याजवळ. जो सुखरूप नाही त्याची मला चिंता होती, तो सुखरूप आहे असं समजल्यावर मला आनंद झाला. माझ्या मनामध्ये भेदभाव नाही. अशा रीतीने जी जागतिक व्यवस्था आहे, जागतिक सत्ता, हिला तुम्ही आई समजा. जे लोक भरकटले आहे, कुठेतरी हरवले आहे, नास्तिक झाले आहे, ते हरवलेले लोक पुन्हा आले तर त्या जागतिक सत्तेला सुद्धा आनंद होऊन लागला. चांगली माणसं आहेतच, ही जी चांगली पोरं ती आहेतच आपल्याजवळ, आस्तिकच आहे. पण जे भरकटले आहे, कुठेतरी गेले जंगलात, जंगल आहे सगळं, हे भाव बनत आहे नाही. वाचलं तर समजा मात्र संसार मध्ये अतिशय अतिशय समजा दहशतवादी आहे. आणि म्हणून जे हरवलेले असतात ते पुन्हा मिळाल्यावर अतिशय अतिशय आनंद होत असतो. आहे त्यांच्या विषयात अशा दिवशी आत्मीयता असते, आत्मीयता नाही असं नाही. ते पोरांना हे झालं समजलं नाही, त्यांना वाटलं आम्ही एवढे इथंच होतो, परंतु आमच्या विषयी एवढं काही हे नाही वाटलं. तो आल्या त्याला काय जवळ काय घेतली, काय म्हणजे म्हणला तो हरवलेला होता, तो जगलेला आहे नाही, मेला काय झाला, काय विचार ठेवत होता नाही, काहीच नाही, तो मला फरक मिळाला म्हणून मला आनंद झाला. तसंच जागतिक सत्ता रूपी जी आई तसंच आहे. ते हरवलेले नास्तिक बनले, समजा नास्तिकतेच्या वायात वाहत गेलेले, कुठं मंदिराकडे न येणारे, मंदिरापासून दूर जाणारे, भलत्या अड्ड्यावर जाणारे, अड्डे असतात नाही समजा जाऊ शकते, तिकडे जाणारे देव देवतांना, हे जे भरकटलेले लोक आहे, हरवलेले लोक आहे, ते पुन्हा आले तर अतिशय आनंद होणं स्वाभाविकच आहे. कारण इथं भेदभाव नाही. ही माणसं चांगले चांगल्याच चांगलं असं नाही. जी नास्तिक आहेत, वाईट आहेत, वाईट वागतात, ती सुद्धा सुधरावी हा त्यातला भाग आहे. परमार्थीमध्ये हेच विचार आहे. म्हणा आधीच तुम्हाला सांगितलं सज्जन संख्या वाढत, याचा अर्थ काय, दुर्जनांचं रूपांतर सज्जनात व्हावं, दुर्जनांचा नाश व्हावा असं नाही केलं. दुर्जन जे आहे ते सुद्धा जे भरकटलेले हरवलेले आहे याच्यामध्ये जंगलामध्ये, ते पुन्हा सापडावे. जे दुर्जन आहे त्यांचं रूपांतर सज्जनांमध्ये व्हावं, त्या योगे होणार ना सज्जन संख्या वाढ, अन्यथा नाही होणार. म्हणून हे सगळं समजणं अतिशय आवश्यक आहे. ते केव्हा समजणार, ते परमार्थी विचार अनुष्ठेय आहेत, हे तुम्ही समजून घेणं अत्यावश्यक आहे. नुसतेच विश्वसनीय आहे, अभ्यासनीय आहे, सुज्ञेय आहे, संचय आहे एवढं नाही, ते अनुष्ठेय सुद्धा आहे. हे समजणं अत्यावश्यक आहे. परमार्थी विचारांची अनुष्ठेयता समजून घेणं आवश्यक आहे. अनुष्ठेयता म्हणजे ते विचार हे सर्वांसाठी हिताव आहे. जे वाईट आहे त्यांचे काही वाईट व्हावं असं आपल्या मनाला वाटूच नाही कधी. दुसऱ्याचंही चांगलं व्हावं, वाईट वागण्यात सुद्धा सुधराव आणि त्यांचंही चांगलं व्हावं, हा भाग अतिशय महत्वाचा आहे. इथं भेदभाव नाही. असते लोकांमध्ये शरीराची उन्नती झाली जळतात, दुसरं काही नको होते म्हणजे घाणेरडे विचार करू. शेजाऱ्याची उन्नती बरोबर नाही, बंदीकडे जातात, विद्या हे सगळं असते, चालूच असते. परंतु ते चांगलं नव्हे, आपलंही चांगलं होते, दुसऱ्यांचंही चांगलं होते, हेच विचार म्हणजे परमार्थी विचार. सगळ्या विश्वाचं चांगलं होते.
तर माझं तेवढं चांगलं होते, माझ्या आपल्या पोटाचं तेवढं चांगलं होते, बाकीचे मोठे, हे काही चांगली भावना नव्हे. ही काही चांगली भावना नव्हे. चांगली भावना नव्हे. सगळ्यांचं चांगलं व्हावं हा भाग महत्वाचा आहे. बाकी मग ज्याचं त्याचं कर्मधर्म हा भाग नंतरचा आहे. आताच्या जन्मात आपल्याकडून काय पुण्य झालं असेल, आधीच्या जन्मात काय ते वाईट घडलं असेल, ठीक आहे, ते वाईट परिणाम होत असतात. परंतु साधारणतः सर्वात चांगलं व्हावं हीच भावना बाळगणे महत्वाचे आहे. कर्म हे तर असतेच असते, याचा भोग भोगावाच लागत असतो, तो भाग झाला. परंतु त्यातूनही आपली बुद्धी सात्विक बुद्धी टिकून राहणे, सुख दुःख येतच राहतात, जातच राहतात, ते थांबणार नाही. नुसतं अहोरात्र, नुसतं आयुष्यभर 50 वर्ष सुख सुख 80 वर्ष असं कोणाच्या जीवनात नाही. महाप अवतारांचं बघा, त्यांचे जे कोणी अवतार होत गेले त्यांना दुःख मला असं वाटत ते झालेलं आहे. त्यामुळं आमचं सगळं असं पूर्ण पाहिजे असं काय होत नाही, पूर्ण तसंच पाहिजे असं काही नाही. हे चढ उतार होतच राहणार, दुःख येणार सुख येणार, सगळेला दुःख येत असते. म्हणून ज्या क्षणाला सुखाचा लाभ होतो तेव्हा त्या सुखाचंही महत्व कळते. अखंड आयुष्यभर जर सुखत राहिलं तर त्याचंही महत्व कळणार नाही. जसं साखर गोड असते, आधीच खाल्ली तर समजा डायबिटीस होऊ शकतो, त्यामुळे अधिकच सुख झालं तर ते तसंच समजा मला डायबिटीस साखर आहे नाही, अधिकच गोड गोड लागून राहिलं सगळ्या जीवनभर तर ती सुख पचणं मुश्किल असते. ही माणसं पचत नाही. ज्यांच्या जीवनात कुठलाही त्यांना त्रास नाही, ती माणसं अभिमानी होण्याचा जास्त जास्त संभव असतो. ज्यांच्या जीवनात किंचितही समजा दुःख नाही, अशी माणसे, रावणासारखी माणसे जास्तीत जास्त अभिमानी होत जातात आणि शेवटी त्यांचा नाशच होत असतो. म्हणून चांगल्या मार्गाने चालत राहणे, आपलेही चांगलं व्हावं, दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं, ते सगळ्यांचा पोरासोबत व्हावं ही भावना ठेवा. पोरांना नुसतं पैसा ठेवू नका, काहीतरी विचार द्या त्यांना. सद्विचार असलेले जे काही आहे पुस्तकं ते त्यांना द्या, चांगलं वाङ्मय त्यांच्याजवळ द्या, ग्रंथ चांगले पोचवा त्यांच्याजवळ, तर तो तुमचा वारसा चांगला ठरल. नंतर मी माझ्या मुलासाठी 10 कोटी करून ठेवले, तर तो चांगला निघाला तर ते राहील, नाहीतर काय अशी कितीतरी हे काही काल्पनिक नाही, अक्षरशः सत्य. कोणाचं नाव बोलू नये, परंतु बाप मोठ्या पदावर मोठा मंत्री, पोरग्याला नोकरी मागत भेटायची पाळी होती, त्याच्या नावाची तर अतिशय वाईट अवस्था. कोणाचं नाव घेऊन बोलू नये, परंतु अत्यंत अवघड आहे ते, अत्यंत अवघड आहे. हे समजा दुसऱ्याच पिढीत राहील याचा सुद्धा भरोसा नाही. संस्कार जे धन, विचार धन, त्याच्यासाठी ठेवा काहीतरी, ते महत्वाचं आहे. पैसा किती गोळा करून ठेवला तर तो पैसा राहील याचा भरोसा. पैसाही ठेवा, माझं काही म्हणणं नाही, पैसाही ठेवा त्याच्यासाठी, परंतु त्याच्या जोडीला हे सुद्धा पाहिजे, विचार धन सुद्धा पाहिजे. नुसतं पैशानं सगळं होऊन जाईल असं नाही. पैसा ठेवा, एक पोरात ममता असते, मुलीमध्ये ममता असते, काय माझं झालं तर त्याच्यासाठी असू दे तुम्ही भरपूर ठेवा, परंतु नुसतं त्यानं होणार नाही. विचार धन हे अतिशय महत्वाचं आहे. माणसाचं जीवन विचारांमुळेच घडत असते, विचारांशिवाय जीवनामध्ये अर्थ नसतो. ज्याच्या जीवनात विचार नाही त्याला आपण बिनविचारी म्हणतो. अविचारी माणूस अविचारी आहे. अविचारी असल्यानं माणूस योग्य लाभ जीवनामध्ये करून घेऊ शकत नाही. म्हणून विचारानंच वागणं अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा विचार महोत्सव आहे, परमार्थ विचार महोत्सव आहे. विचारांचं महत्व असल्यानंच नाही, विचार कुठले असले तर आपलं चांगलं होईल, कुठले विचार असले तर सगळं वाईट होईल, हे साकल्यानं समजणं अत्यावश्यक आहे. परंतु आता विषय पैशाचा झाला. एक गोष्ट सांगतो, एक माणूस त्या एका ठिकाणून जायचं होतं समजा नदीतून, त्याच्यात बसून नावेत बसून त्याला विचारलं समजा नावाड्याला किती पैसे घेशील इथून तिथं जायचं. तो आकडा सांगितला, समजा 40 रुपये घेणार. 40 रुपये घेणार म्हणला, भरपूर वापर होतो. अशा तुम्ही त्याला विचारले ती नाव काढली, दुसरीकडे पोहोचवलं त्याला. तो म्हणला त्या पैसे 40 रुपये. तो म्हणला नावेत मी एकटा जाऊ नये, तूही माझ्यासोबत होतो, अर्धेच पैसे देतो.
अर्धेच पैसे देतो, हरवले काही गोष्ट, परंतु एवढं पैशात जीव असतो, एवढा जीव असतो पैशात, परंतु अशा ठीक नसते, ठीक नसते. माणूस सत्य गमावून बसतो, बोललेला सौदा, बोललेलं वचनाला सुद्धा पाळत नाहीत माणसाची माणसं जगात भरपूर आहेत. बोलतात काय करत नाही, जीव पैशात आहे, विचारांमध्ये जीव नाही, विचार करीत नाही, अविचारित असतात ते, नुसता पैशात जीव असतो. पैशानंच माझं चांगलं होणार, पैसा म्हणजेच ईश्वर, पैसा म्हणजे सर्वस्व, पैसा म्हणजे ही त्यांची धारणा असते. पैशानं लौकिक सुख मिळतील, परंतु तुमचं जे काही सात्विक बळ आहे ते अविचारानं वागल्यानं संपून जाईल. त्यानं ते भर वादळ असताना विचारानं त्याला ओलांडून कसं दिली, तिच्यात बसवला सुद्धा नावे, त्या माणसाचं एक प्रकारचं धाडस, तेवढं वादळ असताना पोचविला, हा म्हणतो त्या नावे तुम्ही बसून आज आला की अर्धेच देतो. असले माणसं असतात, आध्यात्मिक क्षेत्रात यशस्वी असतात. त्यामुळं इथं यथार्थ लाभ मिळत नाही. यथार्थ लाभासाठी नियत स्वच्छ असणे आवश्यक असते. नियत स्वच्छ पाहिजे. माणसाला हे केव्हा समजणार? माणसाला उपजत सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात अशा भाग नाही. काही माणसांचा अपवाद, जसं आधीच्या दिवशी बोललो, अमुक ऋषीला अमुक यांना सुद्धा गर्भात ज्ञान होतं, तसं आम जनतेला असते अशा भाग नाही. म्हणून सर्वांनी वाचनादींद्वारे ते मिळवावं आणि त्याचं अवलंबन आपल्या जीवनामध्ये करावं, हेच योग्य आहे. अन्यथा सगळे अवघड होऊन जात असते, भट्ट्या गोळ होत असतो. काय म्हणतात भट्ट्या गोळ? 12 वाजून जात असतात, अजून काय 12 वाजून वेळ आहे, 12 वाजून जात असतात जीवनाचे. आणि म्हणून माणसानं नियमानं चालणं अत्यावश्यक आहे. जे शास्त्राचे नियम आहे, कर्माचे नियम आहे, सगळे शास्त्र परमाप्तीमध्ये विविध अशा वाङ्मयाचा उल्लेख आहे. वेद वाङ्मयापासून सगळे उपनिषद वाङ्मय, समजा विविध गीता, समजा भगवद्गीता, रामगीता, शिवगीता वगैरे वगैरे सगळ्यांची नावे तुम्ही वाचलेलीच आहेत. विविध आगम, जेवढे आगम आहेत, म्हणजे वैदिक परंपरेतले आगम, त्याशिवाय जैन आगम, इतर आगम, समजा बौद्ध आगम, आजीवक आगम, सगळ्यांचं वर्णन आहे. पुराण विशेष आहे, सगळ्यांचं आहे. अवेस्त्याला सगळे जगात जेवढे धार्मिक स्वरूपाचे ग्रंथ आहेत त्या सगळ्याचा सार त्यात आहेच आहे. त्याशिवाय इतरही अनेक बाबी त्यात आहेत, जे आजच्या मानवी जीवनाला आवश्यक आहे, त्याची आपल्याला जाणीव झालेली आहेच आहे. सगळ्यांचा सार आहे. गीता, संपुराण, उपपुराण, आगम, इतिहास ग्रंथ, वेद, वाङ्मय, सगळ्यांचा त्यात काय सार आहे याची कल्पना तुम्हाला आहे. हा सार व्यवस्थित सेवन करणे आवश्यक आहे. व्यवस्थित सेवन करणे, सार डोक्यात ठेवायचा आणि तो अंमलात आणायचा. नुसतं साठवायचं नाही, नुसतं साठवणं गरजेचं नाही. साठवणं अशासाठी आवश्यक आहे, आठवायला पाहिजे की. नाहीतर जाणून घेतलं, विसरलं, वाचलं 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, नंतर विसरून गेलं तर विसरूनच गेलं. ते जर मेंदूत ठेवायला पाहिजे, ते साठवायला पाहिजे. त्याचा योग्य उपयोग आपल्या जीवनामध्ये करणे अत्यावश्यक असते. अशा वेळेस इष्ट लाभ होणार, अन्यथा होणार नाही, अन्यथा होत नसतो लाभ. म्हणून हे सगळं समजणं अतिशय महत्वाचं आहे. अन्यथा सगळा भट्ट्या गोळा, आधी जसं म्हटलं तसंच. आता आपणाला सांगितलं अनेक वाङ्मय झालं, भरपूर आहे. त्यातलं जे मूळ आहे त्याला आपण मानतो. नंतर पुष्कळशा वाङ्मयामध्ये, पुराण, इतिहास, आगम वगैरे वाङ्मयामध्ये भेसळ भरपूर झालेली आहे. ते भेसळीला मी मानत नाही. भेसळ नसती झाली तर एवढे विशिष्ट धर्म, एवढे संप्रदाय निर्माण झाले नसते. तुम्ही सांगा, शेकडो संप्रदाय ते आता 1000-1500 वर्षातच का झाले एवढे? 2000-5000 वर्षापासून म्हणा, या युगात एवढ्या हजारोंच्या संख्येनं ते असे झालेच कसे हो? भेसळ, ज्याला जे वाटते ते लिहायचं.
हे जे पोपट बसलेले असतात नाही, हे त्यातली जी वाक्य त्यांना त्यांच्या पंथाला उपयोगी आहे तेवढेच बडबडतात, तेवढे 4 वाक्य पाठ करायचे आणि बोलायचे. त्या पोपटांमुळे अतिशय हानी आहे. तेवढेच त्यांना अनुकूल त्यातले जे आगम ग्रंथातले पुराणातले तेवढे 4 वाक्य पाठ करायचे, पोपट पंची करायची, तेवढं सांगायचं. ते भेसळ असते, ती भेसळ असते, भेदमूलक असते. ते सगळे भेसळ एवढ्या मात्रेमध्ये संप्रदाय निर्माण होण्याला कारण झालेलं आहे. अन्यथा त्याची आवश्यकताच नव्हती. हे सगळे साधू संत झाले असते, परंतु त्यांच्या नावावर असे संप्रदाय भेद नसता मारला. ते सगळे होत राहिले असेल, हे होतच राहतात, परंतु त्यांच्या नावावर एवढा भेद नसता मारला. ही जी भेसळ आहे, त्या भेसळीमुळे सगळं चित्र बिघडलेलं आहे. सगळीकडे हाहाकार आहे, सगळं वाईट आणि वाईट आहे अवस्था आजची. काय युद्ध महायुद्ध अवघड झालेलं आहे. म्हणून शुद्ध विचार कितीतरी भेद, कुठल्या धर्मात भेद नाही असं नाही. त्या ख्रिश्चन धर्मात तर कितीतरी कोड भेद आहे, 45,000 आसपास एवढे तुकडे पंथ. आपल्या भारतात 45,000 50,000 गेले असतील एवढ्या डिनॉमिनेशन संप्रदाय समाज मेन पंथ, त्यातले असे उपपंथ एवढे झाले हजारो. सगळीकडे असे फूट आणि फूटच आहे, जगभर फूट आणि फूटच आहे, अशी अवस्था आहे. म्हणून हे सगळं फुटीचं आहे. या फुटीने काय होणार नाही, एकजुटीनं या विश्वाचं कल्याण होईल. एकजुटीचे विचार समजून घेणं अत्यावश्यक आहे. एकजुटीनंच हे जग जिवंत राहू शकते, माणसं आनंदी अवस्थेत राहू शकतात. हे फुटीच्या विचारांनी सगळीकडे हाहाकारच माजलेलं आहे. दिवसा ढोळ्या माणसं मरण्यात येऊन राहिले, बॉम्बस्फोट चालू आहे, भरपूर जोरात चालू आहे. इतर विस्फोट होतो, दुसरीकडे पुन्हा होण्याचा चान्स असतो, तिसरीकडे असं सगळं चालूच आहे. अनेक केंद्र आहे विस्फोटाची सध्या. कुठल्या केंद्र काय भडका उडवलं याचा नेम राहिलेला नाही. हे सगळं धर्म संप्रदायांमधील जो द्वेष आहे, हा द्वेषही त्या युद्धांना कारणीभूत आहे. आपण आपलं आयुष्य आहे तोपर्यंत चांगलेच विचार आपल्या जीवनात अंमलात आणणे आवश्यक आहे. ज्याचं कर्म त्याच्याशी आपलं घेणं देणं नाही. ते म्हणणार आपण काय करणार, आपण सुधारायचं बस झालं, आपण सुधारलं तरी बस आहे. जग काय, ज्याचं कर्म त्याच्याचा, आपण ते चांगले विचार अंमलात आणणं अतिशय आवश्यक आहे, अन्यथा नाही आहे. आता चांगले विचार अंमलात आणायलाच पाहिजे. एक राज्य आहे मणिपूर नावाचं, त्या मणिपूर मध्ये तशी झील आहे, सरोवर समजा, तळ मोठं भरपूर मोठं. त्या सरोवरामध्ये असे भाग असतात, समजा कोंबडी म्हणतात ना, कोंबडी इकडच्या भाषेमध्ये मणिपुरी भाषेमध्ये कोंबडी म्हणतात. ते कोंबडी म्हणजे जगातले एकमेव ते, दुसरीकडे कशा कोंबडी आढळणार नाही. काय सरोवर भरपूर जगभर राहणार समजा तलाव, पण तशा कोंबडी कुठे आढळणार नाही. कोंबडी म्हणजे काय, ते खाली सगळं मात्र पाणी सगळं भरलेलं असते, परंतु तिथं मध्येच काहीतरी बेटासारखं दिसते. ते बेट म्हणजे खरोखर जमीन असते मुळापर्यंत असं नाही, हे असा भाग, त्यात माती आणि थोड्या वनस्पतीचा भाग असा मिळून ती समजा झालेली असते, कोंबडी बनलेली असते. 80% भाग त्याचा खाली बुडलेला असतो, 20% भाग वर आलेला असतो. तुम्हाला वाटणार हे बेटच आहे का, म्हणजे असल्या ठिकाणी जमीन आहे का असं वाटते. ती जमीन नसते. जमीन म्हणजे ते थोडीशी वरती एक प्रकारची कोंबडीच असते, अशी खाली सगळं पाणीच असते. अशा कोंबडीवर कोणाला बिल्डिंग बांधायची असली तर बांधता होईल काय, ते फक्त एक दिसायलाच आकर्षक, कारण तिथं पायाच नाही, खाली पाणीच आहे. फक्त ती जमीन म्हणजे वरून दिसते काहीतरी थोडी माती आणि थोडी. जो समजा पाया मजबूत असतो त्यावरच मोठी इमारत बांधण्यात येऊ शकत असते. जे विचार योग्य आहे, सर्व जाती धर्म संप्रदाय
जी आहे त्यांच्यासाठी जे विचार योग्य आहे त्या विचाराचाच आधार महत्वाचा आहे. त्यावरच सार्वत्रिक धर्म स्वरूपाची इमारत बांधल्या जाऊ शकत असते. तुमच्या चित्तातही ती अवतीर्ण होऊ शकत असते. मजबूत पायावरच मजबूत इमारत निर्माण होऊ शकत असते. फुंबडीवर होणार नाही. माप दिसतील फुंबड्या आकर्षक आहे तिथं भरपूर. एक समजा डोळ्याला चांगलं वाटलं काय फुंबडी आहे काय जमीन आहे त्यावर काहीतरी ते बांधणं होत नाही तसल्या फुंबड्यांवर. कारण त्या 80% फुटलेल्या असतात. पाय 80% फुटलेले असतात. मजबूत पायावरच मजबूत इमारतीची निर्मिती शक्य असते. आपण वाचलो त्या परमार्थीमध्ये. म्हणून मजबूत पाया पाहिजे. मजबूत विचारांचा पाया आणि इमारती मजबूत विचारांची युक्त पाहिजे आणि ते सर्वांसाठी हितावं पाहिजे. अमुक लोकांचं वाईट होते आमचं देव चांगलं होते असे विचार नको. त्या विचारांना कोणाचं कल्याण होणार नाही. या विश्वाचं कल्याण होणार नाही. चांगल्या विचारांचीच ती इमारत पाहिजे आणि ती इमारत आपल्या अंतरामध्ये प्रत्येकानं बांधावी. आपल्या चित्तामध्ये बांधावी. म्हणजे ती बुद्धी सुरक्षित राहील. कुठं भटकणार नाही. कुठं भरकटणार नाही. अन्यथा हानी होत असते. बुद्धी आज आहे चांगली आहे तर हॉलमध्ये बसला आध्यात्मिक विचार चालू आहे 10 दिवसात कुठे गेलं भरतील बुद्धी असलं नको. ती बुद्धी स्थिर पाहिजे. चांगल्या विचारांमध्ये स्थिर पाहिजे. स्थिर बुद्धीचं महत्व आहे. आज आहे सद्बुद्धी परंतु उद्या ती राहील याचा भरोसा नसतो. म्हणून बुद्धीच्या स्थिरतेला अतिशय महत्व आहे. बुद्धी जर अस्थिर असली तर त्या अस्थिर बुद्धीमध्ये चांगले विचार टिकणं मुश्किल असतात. ती बुद्धी त्या विचारांना काढून टाकल आणि भलतेच विचार त्या बुद्धीमध्ये येतील. तसं होऊ नये. आपली बुद्धी सद्बुद्धी असावी. त्या सद्बुद्धीद्वारे चांगल्या विचारांचं अनुष्ठान संभव होत असते. दुर्बुद्धी चांगल्या विचारांचं अनुष्ठान करू शकणार नाही. दुर्बुद्धी ही वाईट विचारांच्याच अनुष्ठानात मशगूल राहत असते. म्हणून चांगल्या विचारांचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत व्हावं यासाठी चांगले विचार आत्मसात करणे, ते पूर्णतः जाणून घेणे, त्यांचा संचय करणे आणि त्यानुसार ते विचार अंमलात आणणे हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ परमार्थी विचार हे अनुष्ठेय आहे. ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.